Hello students, you are welcome in online class. We are studying the first chapter of Mathematics Part 2, that is Similarity. या प्रकरणाचा पहिला पार्ट रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 सुद्धा सोडवलेला आहे. आता आपण दुसरा पार्ट पाहू, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, ज्याला शॉर्ट मध्ये बीपीटी सुद्धा म्हटलं जातं. बीपीटी, त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, त्यानंतर प्रॉपर्टीज रिलेटेड टू बीपीटी, ज्यामध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँड प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. अशा आपल्याला या पार्ट मध्ये बीपीटी मध्ये आपल्याला चार भाग शिकायचे आहेत, चार उपभाग शिकायचे आहेत आणि मग त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवायचा आहे. पहिल्यांदा आपण बीपीटी पाहू, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा थेरम काय म्हणतो, त्याचं स्टेटमेंट असं आहे की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे समजा एक ट्रायंगल आहे, कोणताही एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलला नाव देऊ आपण ए बी सी. म्हटलेलं आहे की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे हा ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन पॅरलल आहे. मी समजा ही लाईन मी या ठिकाणी काढतो, ज्या लाईनला नाव एल असं देऊ. ही लाईन एल ट्रायंगल एबीसी जो आहे, या ट्रायंगल एबीसी च्या बीसी साइडला पॅरलल आहे. म्हणजे लाईन एल आणि साइड बीसी या एकमेकांना पॅरलल आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे की दॅट लाईन इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, म्हणजे ही लाईन एका साइडला पॅरलल आहे. ही लाईन एल ट्रायंगलच्या एका साइडला बीसी या साइडला पॅरलल आहे आणि उरल्या मग दोन साइड, रिमेनिंग साइड्स एसी आणि एबी. तर ह्या दोन साइडला ती इंटरसेक्ट होते वेगवेगळ्या पॉइंट मध्ये, जसं पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते आणि तीच लाईन पुढे समजा एसी ला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट जर होत असेल तर आपल्याला म्हटलेलं आहे की देन द लाईन, म्हणजे ही लाईन डिव्हाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. असं जर असेल तर ही लाईन ह्या ज्या रिमेनिंग साइड आहेत AB आणि दुसरी रिमेनिंग साइड आहे AC, याला सारख्या प्रमाणामध्ये डिव्हाइड करते. म्हणजे AP अपॉन PB चा रेशो जर समजा 1:2 असेल तर AQ अपॉन QC चा रेशो सुद्धा काय असेल, 1:2 असेल. म्हणजे पहिला रेशो आणि दुसरा रेशो, दोनही रेशो हे काय असतील, इक्वल असतील. असं आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. मग आता आपण या ठिकाणी दिलेल्या स्टेटमेंट वरून फिगर आधी काढली आणि आता फिगर वरून आपण गिव्हन घेऊ. इफ नंतरचा पार्ट आणि इथे देन नंतरचा पार्ट. इफ नंतरच्या पार्टला आपण अँटीसिडेंट म्हणत असतो आणि देन नंतरच्या पार्टला आपण कॉन्सिक्वेंट म्हणत असतो. हे मागच्या वर्षी 9व्या वर्गामध्ये आपण शिकलेलो. मग गिव्हन मध्ये अँटीसिडेंटचा पार्ट येईल आणि टू प्रूव्ह मध्ये कॉन्सिक्वेंटचा पार्ट येईल. म्हणजे जो भाग आपल्याला दिलेला आहे तो आपण आता गिव्हन मध्ये लिहू. मग काय दिलेलं आहे आपल्याला, म्हटलेलं आहे की इन ट्रायंगल एबीसी, काय म्हटलेलं आहे, समजा इन ट्रायंगल एबीसी लाइन एल पॅरलल टू साइड बीसी. काय दिलेलं आहे, लाइन एल पॅरलल टू साइड बीसी आणि ही लाइन एल intersects the AB and AC in point P and Q. Line L
intersects AB and AC in point P and Q respectively. हा एवढा भाग आपल्याला दिलेला आहे. ही लाईन L साइड BC ला पॅरलल आहे आणि लाईन L AB ला P मध्ये आणि साइड AC ला Q मध्ये इंटरसेक्ट होते असं आपल्याला दिलेलं आहे. याच्या आधारावर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे AB ला P मध्ये इंटरसेक्ट होते, त्यामुळे जे दोन भाग पडतात AB चे, पहिला पार्ट AP आणि दुसरा पार्ट PB, याचा रेशो म्हणजे AP अपॉन PB हा रेशो आणि दुसरा Q इंटरसेक्ट झाल्यामुळे AC ला इथे दोन पार्ट झाले AQ आणि सेगमेंट QC, याचा रेशो AQ आणि दुसरी QC, हे दोनही रेशो इक्वल असायला पाहिजे. म्हणजे हे यांचं प्रपोर्शन सेम असेल किंवा रेशो इक्वल असेल असं आपण म्हणू शकतो. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हा जर रेशो 2:3 असेल तर हा रेशो सुद्धा 2:3 असेल. हे आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये प्रूव्ह करून दाखवायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये एक छोटं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. कन्स्ट्रक्शन असं आहे की ड्रॉ सेगमेंट PC, ही जी PC सेगमेंट आहे ती जोडून घेऊ आणि दुसरी सेगमेंट QB ही सेगमेंट आपण जोडून घेऊ. म्हणजे असं म्हणू ड्रॉ सेगमेंट PC and segment QB. आता खऱ्या अर्थाने आपण प्रूव्ह करायला सुरुवात करू आणि दिलेल्या माहितीवरून आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. प्रूफ कसं प्रूव्ह करता येईल? आधीचा पार्ट शिकलेला होता आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्याचा आपल्याला वापर करता येतो काय जरा ते पाहू. पहिल्यांदा आपल्याला AP अपॉन PB, AP अपॉन PB इकडे जरा लक्ष द्या. ट्रायंगल APQ हा ट्रायंगल आणि ट्रायंगल PBQ हा दुसरा ट्रायंगल. APQ आणि ट्रायंगल BPQ या दोन ट्रायंगलचा विचार करा. काय मग आपण इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल BPQ. बस आता या फिगर मध्ये फक्त हे दोनच ट्रायंगल तुम्हाला दिसायला पाहिजे, बाकी लक्ष नाही द्यायचं. म्हणजे ती फिगर अशी दिसेल तुम्हाला APQ आणि हाच भाग पुढे वाढवलेला आहे, हा झाला आता दुसरा ट्रायंगल BPQ. दिसतंय? आता या दोन ट्रायंगल मध्ये पहा, दोनही ट्रायंगलचे हे आपण जर हा भाग असा करून असा केला तर आपल्याला लक्षात येईल दोनही ट्रायंगलची हाईट इक्वल असेल. काय इक्वल असेल? हाईट इक्वल असेल. हा जर भाग आपण असा केला तर दोनही ट्रायंगल APQ ची ही हाईट असेल जी बेसला परपेंडिक्युलर असेल, हा बेस आहे. आणि हा जर दुसरा ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगलची हीच हाईट असेल. दोनही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. जर दोनही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे तर रेशो हा बेस सोबत म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस AP आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस PB याच्याशी संबंधित असेल. दोन ट्रायंगल आहेत, मग आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हा कन्सेप्ट वापरू. म्हणजे आपण असं म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू APQ ची हाईट आणि BPQ ची हाईट इक्वल असल्यामुळे रेशो हा बेसशी संबंधित असेल. मग रेशो असेल ट्रायंगल APQ चा बेस AP आणि BPQ चा बेस PB. आणि याचं कारण घेऊ आपण इक्वल
इक्वल हाइट्स. हा भाग याला इक्वेशन नंबर 1 देऊ. याला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर नाउ इन ट्रायंगल. आता जरा दुसऱ्या पद्धतीने विचार करू. पहिल्यांदा ट्रायंगल एपीक्यू आणि ट्रायंगल बीपीक्यू चा विचार केला. आता आपण ट्रायंगल एपीक्यू आणि सीपीक्यू हा ट्रायंगल याचा विचार करू. इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू या दोन ट्रायंगलचा जर विचार केला तर या दोन ट्रायंगल मध्ये सुद्धा एपीक्यू ची जर आता आपण हाईट ही मागली तर सीपीक्यू ची सुद्धा तीच हाईट असेल. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट सारखी, तर रेशो हा करस्पॉन्डिंग बेसशी संबंधित असेल एक्यू आणि क्यूसी शी. मग आता आपण असं म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू इज इक्वल टू एपीक्यू चा बेस आता AQ होईल आणि CPQ चा बेस हा QC होईल. AQ अपॉन QC. याचंही कारण तेच असेल, कारण हाईट इक्वल हाईट्स. याला इक्वेशन नंबर 2. आता पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करू. इथे सुद्धा अधिक असा विचार करू. आता फक्त आपण ट्रायंगल बीपीक्यू आणि ट्रायंगल सीपीक्यू चा विचार करू. आणि मग आपण इन ट्रायंगल बीपीक्यू अँड ट्रायंगल सीपीक्यू. बस आता फक्त हेच दोन ट्रायंगल दिसले पाहिजे, बीपीक्यू आणि सीपीक्यू. हे दोन्ही ट्रायंगल मध्ये जर पाहिलं तर ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. दोन्ही ट्रायंगलचा बेस हा PQ आहे. पहा BPQ चा बेस PQ घेऊ आपण आणि CPQ चा बेस सुद्धा PQ घेऊ. बरोबर आहे. वरचा हा बेस घेऊ. दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल आहे आणि हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळे त्यांची हाईट सुद्धा काय असेल, इथून टाकलेली हाईट आणि याची इथून टाकलेली हाईट, ही हाईट सुद्धा काय असेल, इक्वल असेल. म्हणजे ट्रायंगल बीपीक्यू आणि ट्रायंगल सीपीक्यू मध्ये दोनही ट्रायंगलचे बेसही इक्वल आहेत आणि हाईट सुद्धा इक्वल आहे. अशा वेळेस रेशो काय असतो आपल्याला माहिती आहे. जेव्हा बेसेस आणि हाईट्स इक्वल असतात तेव्हा दोनही ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा 1 असतो किंवा दोनही ट्रायंगलचा एरिया हा काय असतो, इक्वल असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो therefore we can say that area of triangle BPQ is equal to area of triangle CPQ. याचं कारण आहे equal bases and equal heights. हा झाला आपण शिकलो. त्याला इक्वेशन नंबर 3 देऊ. पुन्हा 3 ची ठीक आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर नाही दिला तरी चालेल. ही स्टेप आता तुम्हाला समजलेली असेल. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल मध्ये हा रेशो आपण हा भाग शिकलेलो आहोत आणि जेव्हा इक्वल बेसेस आणि इक्वल हाईट्स असतात तेव्हा दोन्ही ट्रायंगलचे एरिया इक्वल असतात किंवा याचा रेशो हा 1 असतो हे आपण शिकलेलो. मग आता हे जे हा जो भाग आपल्याला मिळाला ह्या इक्वेशनला एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू ने डिवाइड करू. काय करायचं आपल्याला, डिवाइडिंग किंवा आपण सरळ एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू आहे. तर आता असं लिहू आपण एरिया ऑफ ट्रायंगल BPQ अपॉन
APQ is equal to area of triangle CPQ upon area of triangle APQ. मला सांगा ही स्टेप तुम्हाला समजली? ही जर स्टेप समजली आहे, या स्टेप मध्ये आपण काय केलं, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये फक्त त्या इक्वेशनला म्हणजे या इक्वेशनला एरिया ऑफ ट्रायंगल APQ ने आणि एरिया ऑफ ट्रायंगल APQ ने डिवाइड केला. दोन्ही बाजूला सारख्याच क्वांटिटीने जर डिवाइड केला तर इक्वेशनवर काहीच परिणाम होत नाही. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू की डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल APQ हे आपण केले. आता या स्टेपचा आपण इन्व्हर्टेड करू, म्हणजे जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला जाईल आणि जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle APQ upon हवा खाली area of triangle CPQ. काय केलंय तर इन्व्हर्टेड होतो. आता हे असं का केलं, इन्व्हर्टेड रो हे असं केल्यामुळं आता आपल्याला पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड मिळाली. पहा एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ म्हणजेच काय होतं, AP अपॉन PB. AP अपॉन PB इज इक्वल टू जसंच्या तसंच एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ म्हणजेच काय होतं, AQ अपॉन QC. मला सांगा दोनही व्हॅल्यू कशावरून टाकलेल्या, इक्वेशन 1 आणि 2 वरून. म्हणून कारण लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. AQ अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या पद्धतीने बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपला प्रूव्ह झालेला आहे. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हा भाग तुम्हाला लिहून सुद्धा घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपण कॉन्व्हर्स जो आहे या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम जो आहे याचा कॉन्व्हर्स सुद्धा पाहू, ज्यामध्ये अँटीसिडेंटचा पार्ट कॉन्सिक्वेंट मध्ये जातो आणि कॉन्सिक्वेंटचा पार्ट हा अँटीसिडेंट मध्ये जातो. म्हणून आता हा भाग आपला संपला. दुसरा भाग पाहू आपण कॉन्व्हर्स ऑफ BPT. कॉन्व्हर्स ऑफ BPT त्याचं स्टेटमेंट काय म्हणते जरा ते पाहू. BPTचं स्टेटमेंट म्हणते की लाईन पॅरलल असतील एका साइड सोबत तर उरलेल्या दोन साइड या सारख्या प्रमाणात डिवाइड होतात. स्टेट कॉन्व्हर्स मध्ये काय आहे, जर एखादी लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला सारख्या प्रमाणामध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन तिसऱ्या साइडला पॅरलल असेल. इट इज पॅरलल टू थर्ड साइड असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण स्टेटमेंट मध्ये लिहू की इफ अ लाईन divides two sides of a triangle if a line divides two sides of a triangle then the line is parallel to third side. What it means? अगदी या स्टेटमेंटचं ते उलट होईल. या स्टेटमेंटचं अगदी उलट होईल.
या ठिकाणी. मग आता इफ अ लाईन डिव्हाइड्स टू साइड्स ऑफ इफ अ लाईन डिव्हाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो किंवा इन सेम प्रपोर्शन आपल्याला म्हणावं लागेल. इन सेम proportion किंवा सेम रेशो then the line parallel to third side. हे स्टेटमेंट होईल कॉन्व्हर्स. मग आता जर आपण इलस्ट्रेशन पाहू आणि फिगर वरून हे पाहू की ह्या थेरम मध्ये काय म्हटलेलं होतं आणि आता त्याचा कॉन्व्हर्स काय होतो. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलला नाव आपण PQR देऊ. काय म्हटलेलं आहे की इफ अ लाईन डिव्हाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एक लाईन आहे, लाईनला नाव आपण A देऊ. ही लाईन A ट्रायंगलच्या दोन साइडला सारख्या प्रमाणामध्ये डिवाइड करते. म्हणजे PM/NQ हा जर रेशो आणि PN/NR हा रेशो इक्वल असेल तर, म्हणजे रेशो इक्वल असेल तर ही लाईन A जी आहे ही साइड QR, तिसरी जी उरलेली साइड आहे त्या QR सोबत पॅरलल असेल. मग आता याचे इलस्ट्रेशन आपण कसं लिहायचं. If a line A intersects sides PQ and PR in points M and N respectively such that PM/NQ is equal to PN/NR. ह्या रेशो मध्ये जर एक लाईन A, ज्या लाईनचं नाव आहे A, ही लाईन A PQ ला आणि PR ला डिव्हाइड जर करत असतील या रेशो मध्ये, तर देन तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ही लाईन A इज पॅरलल टू थर्ड साइड. उरली कोणती साइड? QR. तर या साइडला साइड QR ला पॅरलल असते. हे झालं इलस्ट्रेशन, जे स्टेटमेंट वरून फिगर काढली, फिगर वरून हा भाग आपण लिहिलेला आहे, याला गिव्हन म्हणू, याला टू प्रूव्ह म्हणू. याचं प्रूफ आपल्याला करायचं नाहीये, मात्र एक्झाम्पल सोडवत असताना बीपीटी वरचे ही एक्झाम्पल सोडवायचे आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी वरचे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. इथे जर एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तर उरलेल्या दोन साइड सारख्या प्रमाणामध्ये डिव्हाइड होतात. इथे त्याच्या उलट आहे. जर एखादी लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला सारख्या प्रमाणामध्ये डिव्हाइड करत असेल तर ती लाईन तिसऱ्या साइडला पॅरलल असते. हा बीपीटी झाला, हा कॉन्व्हर्स.